मस्त आज बाप्पांसाठी ना उकडीचे मोदक बनवले मी। रेसिपी पण येईल तुम्हाला लवकरच। बाप्पांना आता मोदकाचा नैवेद्य अर्पण करते। सर्व माझ्या गोड यूट्यूब फॅमिलीला सुप्रभात, नमस्कार। मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत। आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना। तर चला आज मी काय बनवते तुम्हाला समजलंच असेल, उकडीचे मोदक। बऱ्याच दिवसांपासून खूप साऱ्या ताईंच्या ना कमेंट येत होत्या मला की ताई उकडीचे मोदक पण बनवून दाखवा। तर म्हटलं चला शेवटी का होईना आपण उकडीचे मोदक बनवूया। खरं तर हे उकडीचे मोदक मी खूप आधी बनवायला पाहिजे होते पण मला वेळच मिळत नव्हता। पण म्हटलं चला आज वेळ मिळाला आहे तर तुम्हाला उकडीचे मोदक पण दाखवते आणि शेवटच्या दिवशी तुम्ही नक्कीच करून बघा बाप्पांसाठी उकडीचे मोदक। एकदम सोप्या आणि झटपट पद्धतीमध्ये मी हे उकडीचे मोदक बनवले। याची रेसिपी मी खूप आधी सुवर्णास किचन या चॅनलवरती टाकलेली आहे। पहिलीच आपली रेसिपी होती त्या चॅनलवर ही, तिथं जाऊन पण तुम्ही बघू शकता। आपले उकडीचे मोदक आहे आणि शॉर्टवरती पण तुम्हाला रील येईल, तिथे पण तुम्हाला मी दाखवेल प्रमाणानुसार सर्व काही साहित्य, तर तिथेही तुम्ही बघून करू शकता। आता इथे मी मोदकाला आहे ना कळीदार चुनी पाडते। इथं माझा हातमध्ये आलाय ना त्यामुळे तुम्हाला दिसलं नाही मी कशा प्रकारे चुन्या पाडल्या मोदकाला। पुढचा मोदक बनवताना मी तुम्हाला दाखवते। तुम्ही पहिल्यांदा जरी मोदक बनवत असला ना उकडीचे तरी पण तुमचे मोदक ना बिघडणार नाही, एकदम छान होतील। तर हे बघू शकता तुम्ही, इतका भारी मस्त आपला हा कळीदार मोदक इथे तयार झालेला आहे। अशाच प्रकारे सर्व मोदक मी इथे ना बनवून घेते। तर अजून पण बरेच मोदक मला बनवायचे, पण मी तुम्हाला हे मोदक कसे बनवले थोडीफार माहिती सांगते। उकडीचे मोदक करताना तांदूळ घेताना आहे ना नेहमी सुवासिक तांदूळ घ्यायचा, ज्याला वास असतो। आंबे मोहर किंवा मग इंद्रायणी बासमती पण तांदूळ घेताना जुना नाही घ्यायचा, नवीन तांदूळ असतो ना तो घ्यायचा। म्हणजे जो हाताला असा चिटकतो ना, ज्याचा भात असा चिकट होतो तो तांदूळ वापरायचा। तो तांदूळ आहे ना मी स्वच्छ पुसून घेतला, धुतला वगैरे भिजवला नाही, फक्त कापडाने पुसून घेतला आणि चक्कीमधून बारीक दळून आणला। आता इथे मी तुम्हाला उकडीच्या मोदकाला कळी कशी पाडायची ते जवळून दाखवते। तर पारीखाली थोडीशी पिठी टाकायची म्हणजे पारी ना व्यवस्थित सरकते आणि आपण जशी साडीला मिरी घालतो ना त्याच प्रकारे पारीच्या पण मिऱ्या घालायच्या आहे। तर इथं तुम्ही बघू शकता अंगठ्याने ना एक चुनी अशी प्रेस करत राहायची म्हणजे ती सुटणार नाही। तर प्रत्येक चुनीने आपल्याला अशी प्रेस करत शेवटपर्यंत आणायची। एकदम सोपी पद्धत आहे, तुम्ही नक्कीच करून बघा, तुम्हाला बरोबर जमेल। आणि अशा प्रकारे ह्या चुन्या आहे ना सर्व एकाच बाजूला आल्या पाहिजे। आता हा मोदक आहे ना गोल गोल करत फिरवत सर्व कळ्या एकत्र आणायच्या आणि जास्तीचं जे पीठ वरती आलेलं आहे ना ते काढून टाकायचं। म्हणजे मोदक खाताना आहे ना वरती खूप पीठ लागत नाही। मोदकाचं वरचं टोक व्यवस्थित हाताने आहे ना करून घ्यायचं म्हणजे मोदक आहे ना उचकणार नाही। तर हे बघा अशा प्रकारे आपला इथे मस्त कळीदार हा मोदक तयार झालेला आहे। दोन्ही हाताने असा गोल थोडासा फिरवून घ्यायचा। सर्व मोदक असे करून घेतल्यानंतर हे मोदक आपल्याला वाफवायचे असतात। तर ती रेसिपी तुम्हाला रीलमध्येच बघायला मिळेल। मस्त आज बाप्पांसाठी ना उकडीचे मोदक बनवले मी। रेसिपी पण येईल तुम्हाला लवकरच। बाप्पांना आता मोदकाचा नैवेद्य अर्पण करते आणि आज छान पैकी मस्त आवरलंय मी। साडी सफेद रंगाची घातली कारण आज प्रदोष आहे ना। आणि कशी दिसते, माझा मेकअप कसा दिसतोय नक्की सांगा। तर चला आता बाप्पांना मोदक अर्पण करते। जगाचा तारणहार तू, या विश्वाचा पालनहार तू, मोदक प्रिय तू। सकाळ संध्याकाळची आरती आम्ही दोन्ही पण बाप्पांची सोबतच करतो। आरती झाल्यानंतर संपूर्ण घरामध्ये ही आरती ना फिरवली जाते।
गणपती बाप्पा मोरया. तुम्हाला आहे आरती. हाय सर्वांना, शुभ संध्याकाळ. आता आहे ना संध्याकाळ झाली आहे, 6:30 वाजले घड्याळमध्ये. आणि मी थोडंफार पुन्हा आवरलं. मग अशी खूप सारा मेकअप केला होता, पण बरंच काम आवरायचं होतं, भांडे वगैरे घासायची होती ना, त्यामुळे पुन्हा कपडे चेंज करून पुन्हा मी साडी नेसली व्हाईट रंगाची आणि हेअरस्टाईल थोडीफार चेंज केली आहे. मग अशी आंबाडा घातला होता आणि आता थोडे केस मोकळे सोडले आणि हा नकली गजरा लावलाय मी. साधं सिंपल आवरलंय. आता चालली आहे प्रियंकाच्या घरी. मोठ्या बहिणीची मुलगी ना प्रियंका, तिच्या घरी आज सत्यनारायणाची पूजा होती. आहे 5-5:30 वाजता तिने मला बोलवलं होतं, पण आवरता बराच उशीर झाला. आता 6:30 वाजले, तर आम्ही तिथे जाऊ. तिथे गेल्यानंतर तुम्हाला सर्व व्हिडिओ शेअर करेल, तर बघत राहा. चला. आरती झाली आणि आता बाप्पांना मोदक आहे ना वाटीमध्येच ठेवते, कारण मोदकावरती ना साजूक तूप टाकलेले. हातावर दिला तर हात तुपकट होईल, त्यामुळे मग वाटीमध्येच देते बाप्पांना मोदक. दोन्ही पण बाप्पांना वाटीमध्येच मोदक ठेवला आणि प्रियंकाला पण थोडेफार घेऊन जाते, कारण प्रसाद म्हणून त्यांनाही तिथे देते. संध्याकाळची वेळ झालेली होती, बाहेर थोडा अंधाराही पडायला लागलेला होता. आणि पहिले प्रियंका कुंदेवाडीला राहायची, पण 2 महिन्यापासून आता ती सिन्नरलाच राहते. तर इथेच ह्या ग्रे कलरच्या बिल्डिंगमध्ये ना तिने फ्लॅट घेतलेला आहे, तर रेंटवरतीच घेतलेला आहे. पण खूप छान घर आहे तिचं आणि मस्त तिने सजवलं पण आहे. पायरीवरती रांगोळी काढली आणि मुख्य दरवाजा पण खूप सुशोभित केलाय. केळीची पानं लावली, तोरण लावलं. आतमध्ये काही पाहुणे मंडळी आलेली आहे, त्यांची पूजा झालेली होती. आरतीची वेळ झालेली होती तेव्हाच मी गेली. मला उशीरच झाला होता जायला. आता तुम्हाला माहितीच आहे, घरी मोदक करायचे होते उकडीचे आणि बरीचशी तयारी पण करायची होती मला. तर मग मी आली आणि लगेच आरतीला सुरुवात झाली. आई पण आलेली होती. अर्चना काही आली नाही, कारण अर्चनाला प्रॉब्लेम होता, त्यामुळे ती नाही आली. साक्षी आलेली होती. घरामध्ये अशी पूजा पाठ असल्यानंतर घरातलं वातावरण एकदम असं मंगलमय प्रसन्न वाटतं ना. सर्व नातेवाईक येतात, एकत्र गप्पा गोष्टी होतात. आणि प्रियंकाच्या घरी प्रियंकाचे सासरचे पण सर्व काही लोक आलेले होते. आई आलेली होती शिवला घेऊन. अंशू काही दिसत नाही, कारण ती आली नाही, ती झोपलेली होती. आणि घरी अर्चना होती, तर ती नाही आली. सागर दादा येईल थोड्या वेळाने. तर सर्वजण इथे बसलेले आहे. चला, आता प्रसाद पण खूप छान मस्त दिसतोय ना. साक्षी पोळ्या करते. माझ्या हातचे उकडीचे मोदक. उकडीचे मोदक का? रेसिपी छान आहे गं. मस्त आहे. उपवास आहे, उपवास सोडताना खाते. छान आहे, मस्त आहे. मावशीने उकडीचे मोदक आणले माझ्यासाठी. आरती केली म्हटले, आता घेऊन जाऊ. चालेल. उपवास सोडताना बरेच जण गणपती बाप्पांच्या विसर्जनाच्या आदल्या दिवशी सत्यनारायण घालत असतात आणि छान वाटतं. मी पण घरातल्या घरात 1.25 पावशेराचा प्रसाद करत असते. आणि सत्यनारायण पूजा नाही करत मी, पण बाकीचा नैवेद्य वगैरे सर्व काही करत असते. तर तुम्हाला ते व्हिडिओ येईलच नंतर. सर्व काही पूजा आम्ही करून घेतली, प्रसाद घेतला आणि घरी यायचं होतं. पण प्रियंकाने थांबवलं. ती बोलली, मावशी थांब, स्वयंपाक केलेला आहे, जेवण करून जा. तर मग मी थांबली. राहुल पण आला होता, तर त्याने पण आल्यानंतर पूजा वगैरे केली, प्रसाद घेतला. आणि पूजा काही आलेली नव्हती अजून, कारण ती ना 8:30-9 पर्यंत येणार होती.
आज जरा लवकर येणार होती पूजा, कारण आम्हाला गणपती बाप्पांचे देखावे बघायला जायचं होतं ना, त्यामुळे सागर दादाही आलेला होता. आई आणि मी आता आम्ही दोघी पण जेवायला बसलोय. तर आईला पण प्रदोष असतो, प्रियंकाला, बहिणीला, अर्चनाला, मला, पूजाला, आम्ही सर्वजण प्रदोषचा उपवास करतो. उपवास लवकर सोडायचा असतो. तर मी आरती केल्यानंतर एक मोदक खाल्ला होता, त्यावरतीच माझा उपवास सुटला. त्यानंतर आता इथे मी जेवायला बसलेली. तर प्रियंकाच्या घरी डाळ, भात, चपाती, वांगे बटाट्याची भाजी स्वयंपाक केला होता. तर आम्ही तिथेच जेवण केली. खुर्चीवर बसलेल्या आजी ना माझ्या मोठ्या बहिणीच्या सासूबाई आहे, आणि राहुल आणि सौरभ पण आता जेवायला बसलेले. साक्षी त्यांना वाढते. साक्षी पण आलेली होती प्रियंकाच्या मदतीला. मोठी बहीण पण दुपारी आलेली असेल, ती पण तिच्या मदतीला होती. आणि सर्वजण आता इथे जेवायला बसलेले. तर मोठ्या बहिणीची जाऊबाई तिच्या शेजारी बसलेली आहे, पिवळ्या रंगाची साडी नेसलेली आहे, आणि पुतण्या पण आहे तिच्या. सर्वजण जेवण करताय. आणि आता आपल्या पूजा मॅडम पण आलेल्या आहेत. तर लाल रंगाचा ड्रेस वेअर केलेला आहे आज, कारण त्या दिवशी सर्वांना खूप आवडला, तर तो ठेवून दिलेला होता. पण पूजा बोलली की आता मी हा वापरते, त्यामुळे तिने आज पण तो घातला. जावई पण आलेले प्रसाद घ्यायला, प्रियंकाने त्यांना पण सांगितलं होतं, तर तेही आले प्रसादाला. आज मला खूप सबस्क्रायबर्स भेटले. मामाच्या डोक्यावर बस. तिथं कोणतं रामेश्वर प्रसाद घे ना तिथून पूजा, पातेल्यातून प्रसाद घे ग. गौरव मम्मी नाही आली का? मम्मी नाही का? तुम्हाला माहित पाहिजे. आता मी घरी आली आहे. पूजा आम्ही दोघी पण चाललोय सिन्नर मधले गणपती बाप्पा डेकोरेशन देखावे आहे ना ते बघायला, कारण आमच्याकडे 9व्या दिवशी ठिकठिकाणी सत्यनारायण पूजा पण करतात, आणि बऱ्याच ठिकाणी खूप छान छान मस्त देखावे आहे गणपती बाप्पा. चला आमच्यासोबत तुम्हाला पण मी दाखवते. बापरे, एवढा मोठा मोदक गणपती बाप्पांनी खाल्ला का? मग तुला घे ना. ए असं वाटते गणपती बाप्पा मला पण हसतंय. एक नंबर मस्त म्हणलंय. जेवण झाल्यानंतर पूजा आणि मी आम्ही दोघी पण मार्केटमध्ये फिरत फिरत आलो गणपती बाप्पांचे देखावे बघायला. तुमच्यामुळे आज माझं बाळ गमावून बसले. विठ्ठला विठ्ठला, अरे काय घडलं माझ्या हातून, काय झालं? या ठिकाणी गोरा कुंभार यांची ना एक कथा आहे, तर बऱ्याच ताईंना ती माहीत असेल. तर त्याचा देखावा ठेवलेला होता नेहरू चौकामध्ये. तर इथं हे मंडळींना खूप छान छान मस्त दरवर्षी देखावे लावत असतात, आणि बघण्यासारखेही असतात. तर बरीच गर्दी होती, आजूबाजूला बरेच लोक बघत होते. इथं तुम्हाला मी संपूर्ण कथा ऐकवली असती, पण कॉपीराईट येतो ना, त्यामुळे मीच सांगते तुम्हाला. छोटीशी कथा आहे आणि खूप छान आहे, बऱ्याच ताईंना माहिती पण असेल. गोरा कुंभार हे पांडुरंगांचे अट्टल भक्त होते. रोज पांडुरंगांची भक्ती करता करता ते मातीचे मडके बनवायचे, आणि एक दिवस काय झालं, ते माती ना पायाने तुडवत होते, आणि माती तुडवता तुडवता ते पांडुरंगांचं नामस्मरण ध्यान भजन करत होते. तर त्यांचं छोटंसं बाळ अंगणामध्ये खेळत होतं. खेळता खेळता ते त्यांच्या पायाजवळ आलं, पण ते एवढे पांडुरंगांच्या भक्तीमध्ये मग्न होते ना की त्यांचं लक्षच गेलं नाही पायाच्या खाली आपलं बाळ तुडवलं जातंय. पांडुरंगांच्या भक्तीमध्ये ते एवढे
विलीन झाले होते, एवढे मग्न झाले होते की त्यांच्या लक्षातही आलं नाही की आपलं बाळ आपल्या पायाखाली आलं आणि बाळाचे प्राण पण गेले। त्यांची पत्नी बाळाला बघण्यासाठी बाहेर आली, तिला कुठेही बाळ दिसेना। शेवटी तिचं लक्ष मातीच्या ढिगाऱ्याकडे गेले जिथे गोरा कुंभार पायाने माती तुडवत होते आणि तिला ते बाळ दिसलं तर ती खूप जोरजोराने आक्रोश करून रडायला लागली, माझं बाळ माझं बाळ। आणि तेव्हा गोरा कुंभार ध्यानावर आले आणि त्यांनी बघितलं की आपण हे काय केलं आणि खूप मग दोघे पण रडत होते, पांडुरंगांचा धावा करत होते। शेवटी पांडुरंग त्यांची भक्ती पाहून त्यांना प्रसन्न झाले आणि आपलं बाळ दुखी होऊ नये यासाठी पुन्हा त्यांच्या बाळाला जीवदान दिले। तर ही छोटीशी कथा कशी वाटली नक्की सांगा। चला आता पुढची दर्शनं घेऊ आपण। या वर्षी आमच्या सिन्नरमध्ये ना खूप कमी ठिकाणी ना असे देखावे बघायला मिळाले। पहिले तर खूप ठिकाणी आम्ही फिरायचो, खूप छान छान देखावे असायचे। इथे बस स्टँडच्या समोरच आहे ना हे पाऊल्यांचा डान्स होता, नाच, तर तो काही एवढा मला आवडला नाही पण बरा होता। खूप सारे लहान मुलं बघत होते, लहान मुलांना असं काहीतरी बघायला आवडतं ना। या मंडळाने पण खूप छान हनुमानांचा पुतळा इथे उभा केलेला आहे। बरेच जण तिथे फोटोशूट करत होते आणि बाजूला प्रभू श्रीरामांचा पण आहे। आज पूजाने नाशिकचे देखावे पण बघितले, खूप भारी भारी होते, तिला खूप आवडले, तर तिने रील पण बनवली आहे, मी शॉर्टवरती टाकेल, नक्कीच बघा। खूप छान छान मस्त देखावे होते नाशिकला, मी नाही गेली पण तिने ना शूट केलं होतं काही। खूप कमी देखावे यावर्षी सिन्नरमध्ये होते। गणपती बाप्पांच्या भव्य अशा मूर्तीचं जागोजागी ठेवलेल्या होत्या, मग आम्ही दर्शन वगैरे घेतलं आणि एवढी काही गर्दी पण नव्हती। त्यानंतर मग आम्ही सर्वात शेवटी सिन्नरचा मानाचा गणपती तिथे दर्शन घेतलं। चला आता आम्ही घरी आलोय, इथेच व्हिडिओ एंडिंग करते। आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा, आवडलं तर लाईक करा, कमेंट करा। उद्या परत भेटू, तोपर्यंत सर्वांना बाय बाय।